नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहता 24 न्यूज. आवाज तुमचा बातम्यांचा. आता आपल्यासोबत आहे त्या विशेष मुलाखतीमध्ये देगलूर बिलोली विधानसभेचे इच्छुक उमेदवार डॉक्टर गंगाधरजी सोनकांबळे गुरुजी आणि ते जिल्हाध्यक्ष आहेत काँग्रेस कमिटीचे सामाजिक न्याय विभागाचे. सर, आपलं स्वागत आहे 24 न्यूज मध्ये. नमस्कार सर, मी डॉक्टर गंगाधर सोनकांबळे गेली 34 वर्षापासून काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये काम करत आहे. त्यानंतर मी पाचपिपळी बिलोली तालुक्यातील रहिवासी 34 वर्षापासून त्या ठिकाणी मी रहिवासी आहे आणि या बिलोली मतदारसंघामध्ये मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून 2002 ते 2007 पर्यंत काम करत असताना मला या भागाचा विकास आणि या भागातील लोकांचे प्रश्न, विकासांचे प्रश्न यांची सर्व जाणीव आहे आणि जाणीव असल्यामुळे मी जिल्हा परिषदेचा सदस्य असताना माझ्या संगरोळी सर्कलमध्ये हे सातत्याने मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या काम करत असताना जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना लगेच 2009 मध्ये मुखेडवरून देगलूर बिलोली हा मतदारसंघ अनुसूचित जातीचा झाला सर. आणि यावेळेस स्वर्गीय मंडगीकर सर होते, रानवळकर गुरुजी होते, असे अनेक आम्ही 14 जण इच्छुक होतो. परंतु 14 जण इच्छुक असताना सुद्धा बाहेरचा उमेदवार म्हणून आणून 15 दिवसामध्ये या ठिकाणी अंतापूरकर, स्वर्गीय रावसाहेब अंतापूरकर या ठिकाणी आले आणि ते आमदार झाले. आम्ही साहेबांना त्यांना तिकीट दिलं, पक्षाचे एकनिष्ठ असल्यामुळे अंतापूरकर साहेबांना आम्ही निवडून आणलो. परंतु त्यांचं कुशल कार्यामुळे ते 14ला पराभूत झाले. नंतर मग त्या ठिकाणी मुखेडचे सुभाष साबणे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. ते त्यांच्या परीनं विकास करण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणचा विकास मात्र तसा झालेला नाही. वास्तविक सर, देगलूर बिलोली हा मतदारसंघ तेलंगणाचा भाग, वांद्रा नदीच्या कोपऱ्यावर तेलुगू भाषिक लोक, त्यामुळे या ठिकाणी भाषेचा प्रश्न, त्यानंतर या ठिकाणचे सर्व बेटी व्यवहार आंध्रातल्या तेलंगणा राज्याशी जोडले असल्यामुळं या ठिकाणचा अज्ञान, अशिक्षितपणा प्रखरपणे जाणवत होता. मी विशेष म्हणजे सर सगरोळीचा विद्यार्थी, सगरोळीचा एक आदर्श विद्यार्थी असल्यामुळे या सर्व बिलोली तालुक्याचा मला अभ्यास होता. आणि मी 85ला सर माझे आमदार स्वर्गीय झरीकर साहेब, माधवरावजी झरीकर साहेब हे आमदार, माझे आमदार होते. त्यांची संस्था साधना हायस्कूलमध्ये मी एक आदर्श विद्यार्थी, आदर्श शिक्षक म्हणून माझी साधना हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती केली. मी 3 वर्ष त्या ठिकाणी सेवा केली सर. त्याही वेळेस देगलूरचा माझा संपर्क आला. देगलूरच्या विकासाचे प्रश्न माझ्या लहानपणापासून, विद्यार्थी दशेपासून 40 वर्षापासून माझ्या प्रश्न समोर होते. मी एक शिक्षक व्हावं माझी भूमिका होती. माझ्या बरोबरीचे मित्र सर्व डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, परंतु मी एक शिक्षक व्हावं आणि समाजाची सेवा करावी हे ध्येय मी समोर ठेवून मी माध्यमिक शिक्षक जिल्हा परिषदला झालो. आणि 2012ला सर मला राष्ट्रपती अवॉर्ड मिळाला. राष्ट्रपती देखील अवॉर्ड मिळालेला आहे सर. माझ्या कार्याची, माझ्या कामाची पावती म्हणून प्रणय मुखर्जींच्या हस्ते मला दिलेला राष्ट्रपती, पृथ्वीराज चव्हाण असताना मला राज्य पुरस्कार, अनेक जवळजवळ 30 ते 40 पुरस्कारांनी मी सन्मानित आहे. आणि मी या ठिकाणी उतरण्याचं कारण एकच सर, की या ठिकाणी जे आमदार आतापर्यंत अनुसूचित जातीचे झाले त्यांनी आपापल्या परीने काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु शिक्षक कधी सामान्य नाही होता, सृजन उसके गोद में पलता है असं आर्य चाणक्य म्हणाले होते सर. त्याप्रमाणे मी एक शिक्षक आहे, मी एक आदर्श शिक्षक आहे. या देगलूर बिलोलीचा चेहरा मोहरा बदलून टाकावं हे माझं ध्येय आहे आणि मी तसं प्लॅनिंग केलंय सर. माझ्याकडे व्हिजन आहे. मी एक मोठ्या संस्थेचा. तुम्हाला काय वाटतं देगलूर बिलोली विधानसभा संदर्भात इच्छुक उमेदवार आहात, पण एकूण तुम्हाला असं कोणते विकास महत्वाचे वाटतात देगलूरमध्ये आणि तुम्ही कशा पद्धतीचं तुमचा विजन आहे काय सांगाल? मी शिक्षक म्हणून या ठिकाणी शैक्षणिक संस्था तेवढ्या नाहीत, टेक्निकल नाही, इंजिनिअरिंग कॉलेज नाही सर, मेडिकल कॉलेज नाही. एवढा मोठा देगलूर बिलोली मतदारसंघ आणि एवढी मोठी संख्या असताना या ठिकाणचा मागासलेपणा गेलेला नाही. या ठिकाणी शंकरनगरला साखर कारखाना होता, त्यावेळेस थोडं वैभव होतं, परंतु तोही बंद पडून आज 30 वर्ष झाले. त्यानंतर या खदगाव, या खानापूरची सूतगिरणी ही सुद्धा बंद पडली. त्यामुळे बेरोजगारांना काम नाही, उद्योग नाहीत, अडीअडचणी आहेत, दळणवळण नाही, एकच रस्ता आहे यामध्ये. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार नाही. या ठिकाणचे सर्व लोक आमच्या दलित समाजाचे पुण्याला, मुंबईला जाऊन वेठबिगारीवर काम करतात. आपणा सर्वांना माहीत आहे.
म्हणून हे सर्व ध्येय ठेवून माझी पत्नी एक उच्च शिक्षित यशवंत कॉलेज नामवंत या ठिकाणी उपप्राचार्य आहे. मी एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे. सेवानिवृत्त म्हणजे मुदतपूर्व नोकरी सोडून दिली सर. नोकरी सोडून देऊन पूर्ण वेळ सामाजिक न्यायाचा जिल्हाध्यक्ष म्हणून 7 वर्षापासून काम करत आहे. मला वाटलं की यावेळेस मला पक्ष श्रेष्ठीनं माझ्यावर जबाबदारी देऊन मला तिकीट मिळेल. कार्यकर्ते असल्यामुळे तुम्हाला सर 32 वर्षापासून कार्यकर्ता मी आहे. पक्ष कोणताच बदललेला नाही. एकनिष्ठपणे फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठेंच्या विचारावर चालणारा मी कार्यकर्ता आहे आणि ती विचारधारा काँग्रेसची आहे. गरिबाची काँग्रेस आहे. दलितांची, मुस्लिमांची, अल्पसंख्याकांची या सर्वांना सोबत घेऊन जाणारी काँग्रेस पार्टी आहे. म्हणून मी काँग्रेस पार्टीला जोडलेला आहे सर. मी माझ्या नेत्यावर निष्ठा आहे माझी. मला नक्कीच तिकीट देतील अशी मी विश्वासानं मी या ठिकाणी सांगतो आणि माझं पुढील कार्य आपण संधी जर मिळाली मला त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. इकडून तुम्ही जसं सांगताय की तुमचं बालपण जे आहे देंगरूरमध्ये गेलं म्हणताय, तुम्ही सगोळेमध्ये पण गेलं म्हणताय आणि देंगरूरला तुम्ही या ठिकाणी शिक्षक म्हणून तुम्ही काम केलं. तर एकूण तुमच्या मोठ्या प्रमाणात जे नागरिकांमधली जी तुमची ओळख आहे ती जुनी आहे असं एकूण माझं सर्व संपूर्ण बालपण 76 ते 82 पर्यंत सगळीला शिक्षण. लगेच D.Ed झालं 2 वर्षात की लगेच साधना हायस्कूलला नोकरी मिळाली. 3-4 वर्ष मी साधना हायस्कूलला नोकरी केली झरीकर साहेबाच्या साधना हायस्कूल या चांगल्या संस्थेमध्ये. त्यावेळेसही माझा अनेक राजकीय पुढाऱ्याशी, सामाजिक पुढाऱ्यांशी ओळख झाली आणि मी एक आदर्श, एक उत्कृष्ट हुशार विद्यार्थी, सगळीचा मिरिटचा विद्यार्थी सर म्हणून या विकासाकडे बारकाईने मी पाहत होतो. मी शिक्षक झाल्यानंतर आणि या शिक्षकांचं खरं ध्येय काय, समाज घडविणं, विद्यार्थी घडविणं. एक आजही मी माझ्या संविधान अकादमीच्या माध्यमातून अनेक 40 विद्यार्थी अधिकारी केले सर. मंगल कार्यालय, गोरगरिबांचे लग्न लावून देणे, जिजाऊ अभ्यासिका आहे, मुलांना अभ्यासिकेमध्ये मोफत प्रवेश देणे, या अशा प्रकारे पती पत्नी आम्ही दोघंही एक उच्च विद्याविभूषित असल्यामुळे मी 4 विषयात M.Ed, B.Ed, PhD आहे सर. आणि हे माझ्या या राजकारणाची त्याचा मला नक्कीच फायदा होईल. माझा एक प्रशासक म्हणूनही मी काम केलेलं आहे. उच्च शिक्षित आहात. येस सर. आणि ही दोघंही आहोत सर पती पत्नी आणि त्याच्यामुळं नक्कीच देगलूर बिलोलीच्या विकासासाठी माझी मदत होईल. मी प्रामाणिकपणानं या ठिकाणी उतरलेलो आहे सर. आणि मला तुमचा राजकीय प्रवास कसा झाला आणि कधी तुम्ही पदार्पण केला ते इकडे काय सांगाल? माझा खरा राजकीय प्रवास मी 90 पासून काँग्रेसला जोडलो आणि काम करत असताना माझी पत्नी संस्थेमध्ये असल्यामुळं ती पूर्णवेळ महिला काँग्रेसची कार्यकर्ती होती आणि मी काँग्रेसचा विचारायचा असल्यामुळं मी काँग्रेसला जोडल्या गेलो. माझी पत्नी आणि मी दोघंही काम करत होतो आणि हे काम करत असताना 2002ला संधी मिळाली. देगलूर हा एसी महिलेसाठी राखीव, सगळोरी हा राखीव झाला आणि जिल्हा परिषदचा सदस्य होण्याचा आम्हाला तिथं संधी मिळाली आणि त्याबरोबर त्या जिल्हा परिषदेचं काम करत असताना लाखो करोडो रुपयाचे कामं केले सर. आणि हे काम करत असताना सगळ्या गावातल्या कार्यकर्त्यांशी मी जोडल्या गेलो आणि कार्यकर्त्यांनाही वाटलं की खरंच या दोघाही पती पत्नीमध्ये काम करण्याची जिद्द आहे, काम करण्याची एक इच्छा आहे, पक्षाचे एकनिष्ठ आहेत. म्हणून आम्हाला त्यांनी आता आग्रहास्तव सर तुम्ही मागे हटू नका, तुम्ही पक्षाचं तिकीट आणा, आम्ही तुम्हाला निवडून देऊ अशा प्रकारचं तुमचं म्हणणं आहे की जनतेतूनच मागणी तुमच्या उमेदवारीसाठी होत आहे. जनतेतूनच सर. पहिल्या सुरूनं माझी नानाभाऊ पटोलेंना सगळोरी सर्कल, बिलोली तालुक्यातले अनेक आणि तुमच्या तमलूरचे प्राध्यापक तमलूरकर सर असे 10-15 लोक मुंबईला गेले आणि मुंबईचे आमची माजी श्रेष्ठी जे सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत, सगळ्या प्रज्ञा वाघमारे आहेत, यांनी सुद्धा माझं काम बघितलं. ते वसंतराव चव्हाण साहेबाच्या प्रचाराला नांदेडला असताना माझ्या घरी आले, माझ्या घरी मुक्कामाला होते 4 दिवस आणि मी त्यांच्यासोबत काम करत असताना त्यांना माझं कार्याची ओळख त्यांना चांगली झाली म्हणून मला पटोले साहेबाकडे घेऊन जाऊन मुंबईला माझी शिफारस केली सर. आपण पाहता सगळ्या वृत्तपत्रातून आले आणि लोकांनी जनतेने म्हणाले की सर तुम्ही खरे दावेदार तुम्ही आहात, तुम्ही या ठिकाणी उतरा आणि या देगलूर बिलोलीच्या विकासासाठी तुमचा हातभार लागू द्या असा आग्रह केल्यामुळं मी सर्व ताकदीनिशी या ठिकाणी उतरलो सर. मी कुठेही कमी नाही. मी सक्षम कार्यकर्ता आहे, जुना कार्यकर्ता आहे, आर्थिकदृष्ट्याही सक्षम आहे. कारण निवडणुकीच्या यंत्रणेला पैसा लागतो, तिकीट घेणं काही सोपं नाही. आताच्या या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये एक सक्षम कार्यकर्ता, सक्षम जिल्ह्याचा अध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचा म्हणून मी या ठिकाणी पक्षश्रेष्ठीकडे
आग्रह धरलेला आहे, हट्ट धरलेला आहे, सर मला तिकीट द्या, मी जुना कार्यकर्ता आहे, मी नक्कीच या ठिकाणी बहुमतानं निवडून येईल, मी तुम्हाला आश्वासन देतो साहेब. म्हणून सगळ्या मी कार्यकर्त्यांना साखळ घातली सर. माझ्या नेत्यांना आग्रह धरला, टास धरला आणि मी या ठिकाणी उतरलो. गेली 200 गावांना संविधानाच्या प्रती देऊन, ग्रामपंचायतींना भेटून मी त्यांच्या भेटीगाठी 1 लाख पॉम्पलेट काढले. मी काय करणार आहे या पॉम्पलेटच्या माध्यमातून, भेटीगाठीच्या माध्यमातून माझा जनसंपर्क आज खूप वाढलेला आहे आणि प्रत्येक गावागावामध्ये आज माझी नावाची चर्चा आहे. आताच होणारी या ठिकाणी बाबा पाटील म्हणायचे फार मोठं व्यक्तिमत्व वारलं, त्यांच्या अंत्यविधीला जाऊन मी या ठिकाणी आलेलो आहे सर. आणि या खानापूर पाट्याला या ठिकाणी आले असता आपली भेट झाली. माझं म्हणणं मी आपणाला सांगितलेलं आहे. आपणही मीडियाचे कसं सांगताय सर, एकूण तुम्ही जेव्हा सांगताय एकूण महत्वाचे मुद्दे जे राहिलेले आहेत की देगलूर बिलोली विधानसभामध्ये लंडी प्रकल्प असेल किंवा रेल्वेचा मुद्दा आहे, हे जे महत्वाचे आणि इथे जे उद्योग आहेत MIDC देखील आहे, एकूण कसं बघता आणि एकूण तुमचं विजन कशा पद्धतीचे काम विकास व्हायला पाहिजे होते ते विकास झाला नाही? माझ्याकडे एक व्हिजन आहे सर, मी प्लॅनिंग केलेलं आहे सर. आज खूप जुना प्रश्न आहे लेंडी प्रकल्पाचा, साखर कारखान्याचा आहे, त्याच्यानंतर रस्ते आहेत, बोधन ते बोधन देगलूर उदगीर हा रेल्वे मार्ग आहे. अनेक खासदारांनी याचा पाठपुरावा केलेला आहे, मार्गाला लागणार आहे. परंतु तो प्रश्न केंद्र शासनाचा आहे सर, रेल्वेचा. परंतु मी महाराष्ट्र सरकारच्या हद्दीमध्ये जे काही प्रश्न आहेत, छोटे मोठे उद्योग आहेत, लघु उद्योग आहेत, कारखाना बंद झालेला चालू कसा करता येईल हे मी माझ्या डोक्यात ठेवलेलं आहे. आणि सर खरंच मी तुम्हाला खोटं वाटत असेल किंवा कोणाला विश्वासही बसत नसेल की मी शंकरनगरचा कारखाना चालू करण्याच्या मी तयारीत आहे सर. आणि मी ते नक्कीच माझं सर्वस्व पणाला लावून मी कोणत्याही जागतिक बँकेच्या मदतीनं तो कारखाना चालू करून दाखवणार आहे. आणि ही खाण्यापुरती बंद पडलेली सूतगिरणी सुद्धा चालू करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या हद्दीमध्ये मी जर विधानसभेमध्ये गेलो, एक उच्च शिक्षित आमदार म्हणून मी प्रकर्षानं या भागाचे प्रश्न मांडून मी काम करीन, एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. तुम्ही जसं एकूणच सांगताय की आता तुम्हाला एक संधी येतं, तुम्ही एक गुरुजी म्हणून होतात आणि एकूण जे काही शैक्षणिक जे काही मागासलेपणा आहे इकडे या ठिकाणी, जे काही शैक्षणिक सुविधा राहायला पाहिजे ते मुळात नाहीत, ते एकूण ते देखील विजन तुमचा महत्वाचा वाटतं या ठिकाणी? सर यस सर, मी एक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आहे. मी शाळा जी मॉडेल केलेला आहे, आदर्श शाळा, डिजिटल शाळा बारड हायस्कूलची, ती शाळा पाहण्यासाठी मला ब्रिटिश इंग्लंडला जाण्याचा योग आला. तिथले शिक्षक माझ्या शाळेत आले आणि तशा प्रकारचे एक शाळा मॉडेल केली. आणि तत्कालीन मुख्यमंत्री माझी शाळा कशी आहे पाहण्यासाठी आले होते. आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून माझ्या शाळेची इंटरनॅशनल अवॉर्डसाठी निवड केली आणि माझी निवड झाली. म्हणून मला एक माझ्या डोक्यामध्ये आहे, जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा सर्वप्रथम मी पहिल्या महिन्यामध्ये मी जेव्हा आमदार होईल तेव्हापासूनच सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, गोरगरीब विद्यार्थ्यांना त्या शिक्षणाचं महत्त्व सांगून, कारण मी एक शिक्षक असल्यामुळं शाळा कसं एखादं इमारत बांधण्यासाठी पाया पक्का असतो, पायाची जडणघडण असते, तसं जिल्हा परिषदेच्या शाळा, प्राथमिक शाळा जोपर्यंत तुमच्या सक्षम होणार नाहीत तोपर्यंत उच्च शिक्षित विद्यार्थी घडत नाही आणि तो डॉक्टर, इंजिनियर बनू शकत नाही. म्हणून आपल्या मतदारसंघातल्या ज्या संस्था आहेत, शाळा आहेत, त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी मी सर्वप्रथम पुढाकार घेईन. आता तुम्ही एकूणच सांगताय की एकूण तुमचा राजकीय प्रवास वगैरे म्हणलात, पण एकूण एक मागणी होत आहे की स्थानिक उमेदवार या ठिकाणी असला पाहिजे. आतापर्यंत जे काही बाहेरचं विकास व्हायला पाहिजे ते खूप विकास झालेला नाही देगलूर बिलोली विधानसभेचा. एकूणच आता इथला स्थानिक उमेदवार आणि मोठ्या संख्येने महाविकास आघाडीकडे किंवा काँग्रेसकडून मोठी इच्छुक उमेदवारी यादी आहे, याबद्दल कसं बघताय? सर आता तुम्ही पाहता 9 मतदारसंघ आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये. त्या 9 मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त इच्छुक आपल्या देगलूरमध्ये आहेत आणि अधिकारी झालेले बाहेरचे लोक अनेक या ठिकाणी येत आहेत. अधिकारी असल्यामुळं त्यांना वाटत आहे माझ्याकडे पैसा आहे, मी या ठिकाणी आमदार होईल. परंतु जनतेनं या ठिकाणी बाहेरचा कॅन्डिडेट काही करू शकत नाही. तुम्ही पाहिलं मुखेडच्या साबणे होते, साबणेचं ध्येय काय होतं, त्यांच्या परीनं काय करावं काय नाही ते केले गेले. त्याच्यानंतर आम्ही इच्छुक या ठिकाणी मातीतले कार्यकर्ते असताना मंडगीकर सर असो किंवा रानवळकर गुरुजी असो आणि अशा अनेक सुभाष गायकवाड, अशा अनेक केरुरकर, धोंडेबा मिस्त्री, या सगळ्या आम्ही इच्छुक उमेदवारांनी मागणी केली 2009ला. परंतु आम्हाला अपयश आलं. बाहेरचा ज्याला काहीच राजकारणाचं ज्ञात नव्हतं, कैलासवासी रावसाहेब अंतारपूरकर यांना आणलं.
तिकीट दिलं, काम कसं झालं, कसं करून घेतल्या गेलं, आमदारकी कशी केली, या सगळे देगलूर बिलोईच्या लोकांना माहीत आहे. मी काही लहान माणूस आहे असं सांगणं योग्य वाटत नाही. बौद्ध समाजावर अन्याय झाला. हा, बौद्ध समाजावर अन्याय झाला म्हणा किंवा इथल्या यशीचा सक्षम कार्यकर्त्यावर अन्याय झाला. बौद्ध समाजावर म्हणण्यापेक्षा सक्षम कार्यकर्त्याला जर तुम्ही संधी दिली असती तर या ठिकाणी विकास झाला असता. परंतु कार्यकर्ता नसलेल्या माणसाला या ठिकाणी आणलं आणि तिकीट दिलं. 10 वर्षे वाया गेले. 5 वर्षे शिवसेनेच्या सुभाष साबणेंनी वाया घालवले आणि अशा प्रकारे या ज्या अनुसूचित जातीचा मतदारसंघ होता, एक मॉडेल तयार व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. अनुसूचित जातीचा विकास होण्यासाठी ज्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होते ते केले नाहीत. म्हणून याची जाणीव मला आहे. म्हणून मी या ठिकाणी अनुसूचित जातीच्या विधानसभा मतदारसंघाचा विकास करून एक आदर्श महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघापैकी देगलूरचं विधानसभा एक मॉडेल बनवण्याचा मी संकल्प करेन. एकूणच आतापर्यंत आपल्यासोबत या विशेष मुलाखतीमध्ये देगलूर बिलोली विधानसभेचे इच्छुक उमेदवार डॉक्टर गंगाधर सोनकांबळे गुरुजी होते आणि त्यांनी एकूण त्यांचं काय काय विजन आहे की एक मॉडेल ही विधानसभा एक त्यांनी पुढे आणण्याचं, महाराष्ट्रामध्ये देण्याचं काम करणार आहेत असं सांगण्यात येत आहे. आणि काँग्रेसचे एकनिष्ठ राहिलेले हे कार्यकर्ते आहेत आणि जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष आहेत. एकूण येणाऱ्या काळामध्ये यांना कशा प्रकारे वरिष्ठांकडून यांना तिकीटसाठी मागणी, यांची जी काही मागणी आहे ते मात्र होणार आहे का येणाऱ्या काळामध्ये बघायला नाही. रिपोर्ट 24 न्यूज देगलूर.